नमस्कार मंडळी, गीतांजली कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मी आज झणझणीत अशी ठेचा घालून कुरडईची सुक्की भाजी बनवणार आहे। तर मी इथे 8 ते 9 कुरडई पाण्यामध्ये 10-15 मिनिटं भिजवण्यासाठी ठेवत आहे आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। तर इथे आता 15 मिनिटे छानपैकी अशी कुरडई मी भिजवून घेतलेली आहे आणि ठेच्यासाठी मी हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतलेला आहे। फोडणीसाठी तेलामध्ये जिरे मोहरी आणि कांदा लालसर परतवून घ्यायचा। कांदा लालसर परतवून झाल्यावरती त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूणचा ठेचा ॲड करीत आहे। मी इथे 1 चमचा हळदी आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। तर इथे छानपैकी अशी कुरडई भिजवलेली मी त्यामध्ये ॲड करीत आहे आणि थोडंसं मला जाडसर शेंगदाणा भाजलेला जाडसर शेंगदाण्याचा कूट मी इथे ॲड करीत आहे। तुम्हाला शेंगदाणा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। स्लो गॅसवरती 5 मिनिटे वाफवून घ्यायची आहे भाजी आणि थोडीशी कोथिंबीर लास्टमध्ये ॲड करायची आहे। तर झणझणीत अशी कुरडईची भाजी तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे। रेसिपी आवडल्यास फॉलो नक्की करा। बाय बाय।